नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पालवे शुभोस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिक मधील रासबिहारी लिंक रोड जवळ 3 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट, जो की हा जो प्रोजेक्ट आहे यामध्ये फक्त एकच युनिट अवेलेबल आहे, तेही फुल्ली फर्निश आहे। त्यासोबत आपल्याला सोलर देखील मिळणार आहे। पूर्ण फर्निश 3 BHK रो हाऊस आणि तो आहे 1900 स्क्वेअर फीटचा। तर चला या प्रोजेक्टची अधिक माहिती घेऊया। या प्रोजेक्टचं फ्रंट एलिव्हेशन तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आपण आता आहोत पार्किंग मध्ये। पार्किंग तुम्ही बघू शकता, प्रशस्त अशी पार्किंग आपल्याला इथे बघायला मिळते। इथे जवळपास तुमच्या 2 लक्झरियस कार तसेच 2 व्हीलर देखील इथे तुम्ही पार्क करू शकता। थोडी मोठी पार्किंग आपल्याला बघायला मिळते। इथे देखील आपल्याला सुंदर असं एलिव्हेशन बघायला मिळतं। इथे तुम्हाला नळासाठी देखील एक्स्ट्रा पॉइंट इथे काढलेले आहेत। बाहेर देखील आपल्याला इथे इलेक्ट्रिकचा एक एक्स्ट्रा पॉइंट काढून दिलेला आहे। मेन डोअरला आपल्याला सेफ्टी डोअर देखील इथे बसवून दिलेला आहे। तो देखील झेड क्वालिटी मध्ये आपल्याला बघायला मिळतो। मेन डोअर जो आहे त्याला आपल्याला वुडन फ्रेमिंग बघायला मिळते। त्याचबरोबर हा आहे तुमचा मेन डोअर। मेन डोअरची साईज तुम्ही बघू शकता। मेन डोअर जो आहे तो वेस्ट फेसिंग आहे, म्हणजेच आपला रो हाऊस जो आहे, रो हाऊसचं जे मेन डोअर आपल्याला वेस्ट फेसिंग बघायला मिळतं। खालीच आपल्याला एक मास्टर बेडरूम देखील दिलेला आहे। तिकडे जाताना आपल्याला लेफ्ट साइडला इकडे स्टोरेज साठी देखील तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस दिलेला आहे। चला आपण आता मास्टर बेडरूम बघून घेऊया। हा आहे आपला मास्टर बेडरूम, जो की आपल्याला ग्राउंड फ्लोअरलाच बघायला मिळतो। त्याला अटॅच विंडो आणि बाहेर जाण्यासाठी देखील आपल्याला इथे डोअर दिलेला आहे। हा अटॅच झाला टॉयलेट बाथरूम देखील इथे बघायला मिळतं, जिथे तुम्हाला आवश्यक प्लंबिंग फिटिंग, गिझर, मिक्सर, शॉवर असे सगळे पॉइंट्स, गिझरचे पॉइंट्स तसेच मिक्सर आणि शॉवर बसून दिलेला आहे। इथे बाहेर आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतो वॉशिंग एरिया, जो की 7 ते 8 फुटाचा वॉशिंग एरिया आपल्याला इथे दिलेला आहे। इथे तुम्ही तुमचे कपडे वगैरे धुवू शकता। त्यासोबतच इथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट देखील काढून दिलेला आहे, ज्यामुळे तुम्ही इथे तुमची वॉशिंग मशीन अरेंज करू शकता। हा जो वॉशिंग एरिया आहे याला आपल्याला पूर्ण कव्हर केलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यामुळे पूर्णपणे पाठीमागून सेफ्टी आपल्याला इथे बघायला मिळते। तर चला आपण आता वरचे रूम्स बघून घेऊया। तर चला मित्रांनो, आपण आता हॉल बघून घेऊया। हा आहे हॉल। हॉलची साईज तुम्ही बघू शकता, खूप मस्त साईज आपल्याला इथे बघायला मिळते। इथे तुम्हाला पूर्ण फर्निचर केलेला आहे, सोफा। त्याचबरोबर समोर तुम्ही तुमचं टीव्ही युनिट देखील लावू शकता। त्यासाठी देखील इथे तुम्हाला इथे टीव्ही युनिट साठी मस्त करून दिलेला आहे फर्निचर। त्यासोबत इथे वरती लाईट्स देखील बसवून दिलेला आहे। माझ्या राईट साईडला इथे तुम्हाला देवघर देखील दिलेला आहे, ते देखील तुम्ही बघू शकता। सुंदर आता देवघर आपल्याला इथे बघायला मिळतं, ते देखील एकदा तुम्ही बघून घ्या। हॉलला आपल्याला सुंदर अशा पीओपी मध्ये लाईट्स देखील बसून दिलेले आहेत। हॉलला अटॅच आपल्याला गॅलरी देखील बघायला मिळते। ही आहे आपली गॅलरी। गॅलरी मध्ये आपल्याला SSR रिलिंग्स तसेच स्टफनलाच देखील इथे सेफ्टी साठी बसून दिलेला आहे। वरती तुम्ही बघू शकता स्टोरेज साठी देखील एक्स्ट्रा स्पेस इथे दिलेला आहे। चला आपण आता किचन कडे जाऊया। इथे तुम्हाला टेबल टॉप वॉश बेसिन दिलेला आहे। इथे देखील तुम्हाला एक्स्ट्रा स्टोरेज साठी स्पेस इथे केलेला आहे। हे आहे तुमचं कॉमन टॉयलेट बाथरूम, जिथे तुम्हाला आवश्यक प्लंबिंग फिटिंग तसेच कमोड वगैरे केलेला आहे। पूर्ण आपल्याला सिलिंग पर्यंत आपल्याला इथे टाइल्स बसून दिलेला आहे। त्यासोबतच शॉवर तसेच मिक्सर बसून दिलेला आहे। आणि हे आहे तुमचं किचन, जे की फुल्ली फर्निश आहे। इथे तुम्हाला बघायला मिळतात किचन ट्रॉलीज आणि या साईडला बघायला मिळतात कबर्ड, जिथे तुम्ही तुमचे भांडे वगैरे ठेवू शकता।
आणि वरती देखील तुम्हाला इथे कवर्ड्स करून दिलेले आहे. पूर्ण प्रॉपर जे आहे ते मॉड्युलर किचन आपल्याला इथे बघायला मिळतं. इथे आपल्याला ब्लॅक ग्रेनाइट इथे यूज करून दिलेलं आहे. व्हेंटिलेशन साठी मोठी विंडो दिलेली आहे. इथे तुम्हाला स्पेस देखील दिलेला आहे विंडोच्या अलीकडे. आणि पूर्ण विंडोला जे आहे आपल्याला पूर्ण ग्रेनाइटची फ्रेमिंग करून दिलेली आहे. किचन मध्ये तुम्हाला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही. पूर्ण जे किचन आहे ते तुम्हाला इथे फर्निश केलेलं बघायला मिळतं. इथे तुमचं आहे सिंक. तर चला आपण आता पुढे जाऊया. तर हा आहे आपला सेकंड बेडरूम, जो की सेकंड मास्टर बेडरूम आहे. याची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईज मध्ये आपल्याला हा बेडरूम बघायला मिळतो. या बेडरूम मध्ये देखील आपल्याला कबर्ड्स वगैरे करून दिलेले आहे. कुठलं फर्निश मध्ये ते देखील तुम्ही इथे बघू शकता. त्यासोबतच इथे आपल्याला ड्रेसिंग टेबल देखील बघायला मिळतो. त्याच्या वरती आपल्याला स्टोरेज साठी देखील एक्स्ट्रा स्पेस इथे करून दिलेला आहे. ते देखील तुम्हाला इथे पूर्ण फर्निश केलेला आहे. इथे तुम्हाला तुमचं बाथरूम, जिथे तुम्हाला कमोड बघायला मिळतं. पूर्ण जे आहे ते सिलिंग पर्यंत टाईल्स लावलेले आहे. आवश्यक फ्लोरिंग फिटिंग इथे केलेले आहे. आणि या बेडरूमला अटॅच आपल्याला गॅलरी देखील दिलेली आहे. ते देखील आपण बघून घेऊया. ही आहे आपली गॅलरी, ज्यामध्ये तुम्हाला एसेसरी लिंक तसंच स्टफिंगला इथे बघायला मिळतात. वरती तुम्हाला इथे स्टोरेज साठी देखील इथे सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस दिलेला आहे. चला आपण आता पुढे जाऊया. आणि इथे आहे आपला लास्ट बेडरूम, जो की थर्ड बेडरूम आहे. याला लॉक असल्यामुळे आता हा बघू शकत नाही, पण तुम्ही व्हिजिटला आल्यानंतर तुम्हाला हा नक्की बघायला मिळेल. चला आपण आता वरती टेरेस वरती जाऊया. वरती आल्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळतं खाली आपल्याला चायना मोझॅक घोटाई केलेली आहे. त्यामुळे लिकेजचा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम इथे जाणवणार नाही. वरती आपल्याला RCC ची 2500 लिटरची वॉटर टँक केलेली आहे. त्याच्या शेजारी आपल्याला बघायला मिळतं आपल्याला वॉटर सोलर सिस्टीम देखील इथे बसवून दिलेली आहे. आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता. पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे. आणि आपल्याला इथे जवळच बघायला देखील मिळतो रासबेरी लिंक रोड. आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 20 ते 30 मीटरच्या अंतरावरती आहे. रस्त्यावरून गाड्या जाताना देखील इथून तुम्ही बघू शकतात. हा आहे रासबेरी लिंक रोड. त्या रोड पासून आपण खूप जवळ आहोत. पूर्ण डेव्हलप एरियामध्ये फुल्ली फर्निश तर तसेच रेडी पोझिशन आपल्याला हा हाऊस बघायला मिळाला. आपण जर 3 BHK हाऊस बघितला, हा रासबेरी लिंक रोड पासून खूप जवळ आहे. तर तसेच फुल्ली फर्निश देखील आहे. आपल्याला त्यासोबत सोलर देखील बघायला मिळतं. या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला अंडरग्राउंड 250 लिटरची वॉटर टँक देखील बघायला मिळाली. त्यासोबतच वरती देखील आपल्याला RCC ची 250 लिटरची वॉटर टँक करून दिलेली आहे. हा जो आता आपण 3 BHK हाऊस बघितला, हा रेडी पोझिशन आहे आणि रिसेल साठी आपल्याकडे आलेला आहे. आणि या हाऊसची साईज 1900 स्क्वेअर फीटची असून याची प्राइस आहे 67 लाख आहे. निगोशिएबल प्राइस आहे. या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सोहन शुभम, धन्यवाद.